राम राम राम. अरे, आजच्या 59व्या सत्रामध्ये दैनंदिन जीवनात भगवद्गीता 108 महत्वपूर्ण श्लोक या शृंखलेतील आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे नंद महोत्सव आणि काल झालाय आपला कृष्ण जन्माष्टमी. हरे कृष्ण, हरे जय कृष्ण, कृष्ण 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 हरे हरे, कृष्ण हरे 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 राम, हरे हरे राम, राम राम राम, हरे राम हरे हरे. राम राम हरे हरे. तर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत भगवद्गीतेमधील आपला हा जो आहे दुसरा अध्याय, त्याच्यामधल्या 108 महत्वपूर्ण श्लोकांमधला आज जो आपला श्लोक आहे तो आहे श्लोक क्रमांक 62, दुसऱ्या अध्यायातील. तर आपण तो वाचायचा प्रयत्न करूया. ओम नमो ओम नमो भगवते ध्यायतो विषयान् पुंस ध्यायत विषयान् पुंसः संगतेषुपजायते, संगः तेषु उपजायते संगात संजायते काम, संगात् संजायते कामः कामात क्रोध अभिजायते, कामात् क्रोधः अभिजायते ध्यायतः विषयान् पुंस ध्यायतः विषयान् पुंसः संगः तेषुपजायते, संगः तेषु उपजायते संगात संजायते काम, संगात संजायते कामः कामात क्रोध अभिजायते. कामात् क्रोध अपि जायते. वाचा माताजी. ध्यायत विषयान् पुंसः संगः तेषु उपजायते संगात संजायते कामः कामात् क्रोध अभिजायते. हरे कृष्ण अजून कोणी प्रणाम. वाचू इच्छित भक्तांपैकी? हरे कृष्ण. भाषांतर. इंद्रिय विषयांचे चिंतन करीत असताना मनुष्याची त्या विषयांच्या ठिकाणी आसक्ती वाढत जाते आणि अशा आसक्तीपासून काम उत्पन्न होतो आणि कामापासून क्रोधाचा उद्भव होतो. तात्पर्य: जो मनुष्य कृष्ण भावना भावित नाही तो इंद्रिय विषयांचे चिंतन करीत असताना भौतिक इच्छांमुळे प्रभावित होतो. इंद्रियांना योग्य कार्यामध्ये निमग्न केले पाहिजे आणि इंद्रियांना जर भगवंतांच्या दिव्य प्रेमामयी सेवेमध्ये संलग्न केले नाही तर ती निश्चितपणे भौतिक सेवेमध्ये मग्न होतील. या भौतिक जगातील प्रत्येक जण, स्वर्ग लोकातील देवदेवताच नव्हे तर ब्रह्मदेव आणि शंकरही इंद्रिय विषयांच्या प्रभावाला वश होतात. भौतिक अस्तित्वाच्या या जंजाळातून मुक्त होण्याचा एकच मार्ग म्हणजे कृष्ण भावना भावित होणे होय. भगवान शिव हे ध्यानमग्न होते, पण जेव्हा पार्वतीने त्यांना इंद्रिय सुखाकरिता विचलित केले तेव्हा शिव त्यासाठी तयारही झाले आणि परिणामी कार्तिकेयचा जन्म झाला. परंतु जेव्हा हरिदास ठाकूर तरुण भगवत भक्त होते तेव्हा त्याचप्रमाणे मायादेवीच्या अवताराने त्यांना मोहित करण्याचा प्रयत्न केला. पण भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी त्यांची अहेतुकी भक्ती असल्यामुळे त्यांनी सहजपणे मायादेवीची परीक्षा पार पाडली. वर उल्लेख केलेल्या श्री यमुनाचार्यांच्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवंतांच्या प्रामाणिक भक्त सर्व भौतिक इंद्रिय उपभोग टाळतो, कारण त्याला भगवंतांच्या सान्निध्यात आध्यात्मिक आनंदाची उच्चतर गोडी प्राप्त झालेली असते आणि हेच यशाचं रहस्य आहे. म्हणून जो कृष्ण भावना भावित नाही तो कृत्रिम रीतीने इंद्रिय दमन करून त्यांना ताब्यात ठेवण्यामध्ये किती सामर्थ्यशाली असला तर तो शेवटी निश्चितपने अपयशीच होतो, कारण विषय सुखाचा अत्यल्प विचारही त्याला इंद्रिय तृप्तीसाठी उद्युक्त करू शकतो. ओमज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं तस्मै श्रीगुरवे श्री नमः. गुरवे नमः. श्री श्रीचैतन्यमनोभीष्टं चैतन्य स्थापितं मनोभीष्टं येन भूतले स्थितमेन स्वयं भूतले रूप कदा स्वरूप मह्यं कदा ददाति मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरोः वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकलं श्रीगुरून् श्रीपदकमलं वैष्णवां च वैष्णवं श्रीरूपं श्रीरूपाणि साग्रजातं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितां च सहगणरघुनाथान्वितं तं शिव साद्वैतं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं सुतं कृष्ण परिजनसहितं चैतन्यदेवम् कृष्णचैतन्यदेवं श्री राधा श्रीराधा कृष्ण प्रदान कृष्ण सहगण सद्गुणललितां रघुनाथान्वितां तम श्री कृष्ण श्रीविशाखान्वितां च चैतन्य देवम श्री राधा कृष्ण पदान सहगण ललिता श्री विशाखान्वितां च नमो ओम विष्णुपादाय कृष्ण पृष्ठाय भूतले
श्रीमते भक्तिवेदांत स्वामी निती नामिने. नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे, निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. आपण ह्या भगवद्गीतेच्या त्या अध्यायात आहोत, आणि ह्या अध्यायाचे आपण ह्या भागामध्ये पाहतोय. जसं आपण मागे चर्चा केली होती की 54 पासून 72 हे जे श्लोक आहेत, ह्या अध्यायाचा 5वा विभाग आहे. आणि याच्यामध्ये स्थित प्रज्ञता म्हणजे समाधीचा टप्पा, किंवा स्वार्थाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीची लक्षणे म्हणजे बुद्धियोगात कर्म करणारा, याच्याविषयी माहिती येते. आणि ह्या 5व्या विभागातून आपण व्यवहारिक काय शिकणार आहोत, की जो कृष्ण भावनेत स्थिर असतो तो बाह्य भौतिक घटनेच्या गडबडीच्या पलीकडे असतो. तो या शरीरात असतानाही परमात्म्याचा अनुभव घेऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संवैधानिक स्थितीच्या आकलनात स्थिर असलेल्या व्यक्तीचे समाधान हे मूलभूत लक्षण आहे. तर ह्या शृंखलेमध्ये 5व्या भागामध्ये 60 ते 63 हे श्लोक जवळजवळ सारखे आहेत. यांचा सामान्य विषय जो आहे, जसं आपण मागे चर्चा केली होती, तर ह्यात जो कृष्ण भावना भावित नसलेला व्यक्ती आहे तो सहजपणे कसा पतन पाहू शकतो हे स्पष्ट केलं जात आहे. अर्जुनाच्या वनात जाण्याचा, ज्ञान आणि ध्यान करण्याचा, युद्ध टाळण्याचा प्रयत्न करण्याच्या आणि त्याच्या पापिक प्रतिक्रियेतील धोक्यांचा त्यात समावेश आहे. आणि त्यातल्या त्यात 62 आणि 63 हे जे दोन श्लोक आहेत ते पतनाची प्रक्रिया, अर्थात जर मन कृष्णावर नसेल तर ते इंद्रिय विषयांवर स्थिर होते आणि अपरिहार्यपणे एखाद्याला भ्रमात ओढलं जातं. तर आजच्या श्लोकात आपण ही पूर्ण प्रतिक्रिया पाहतोय की कसं कोणाचं पतन होऊ शकतं. जसं एक चार्ट मी आता सगळ्यांसाठी इथे स्क्रीनवर दाखवायचा प्रयत्न करतोय. तर याच्यावरनं आपल्या लक्षात येईल की काय होतं, की सगळ्यात आधी आपण काय करतो की इंद्रिय विषयांचे चिंतन करतो. आणि इंद्रिय विषयांचे जर चिंतन केले तर त्याने काय होतं, त्यामुळे आसक्ती निर्माण होते. आणि आसक्ती निर्माण झाल्यामुळे ती वासनेत विकसित होते. आणि जर वासना अपूर्ण राहिली तर राग उत्पन्न होतो. आणि रागामुळे काय होतं, तर मोह निर्माण होतो. आणि मोहामुळे स्मृतीचा गोंधळ उडतो. आणि जेव्हा स्मृती गोंधळली जाते तेव्हा बुद्धी नष्ट होते. आणि बुद्धी नष्ट झाली की पुन्हा भौतिक जगात पतन होते. तर पहा, सुरुवात कुठनं झाली, आपल्या इंद्रिय विषयांच्या चिंतनामुळे. आणि म्हणून या श्लोकामध्ये कृष्ण आपल्याला ही सर्व माहिती आपल्याला अर्जुनाद्वारे समजवत आहे. की सुरुवातीला भगवंतांनी वर्णन केलं होतं की कसं महत्वपूर्ण आहे की तुम्ही आता भगवत भक्तीच्या मार्गावर या. आणि आता कृष्ण सांगतात की जर आपण आपल्या इंद्रियांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न नाही केला तर पतन निश्चित आहे. आणि पुढच्या श्लोकांमधनं हे पतन कसं होणार आहे ते सांगितलं गेलेलं आहे पहा. ध्यायतो विषयान पुंस संगातेषुपजायते. की जेव्हा आपण इंद्रिय विषयांचे चिंतन करतो तेव्हा त्यांच्या प्रती आसक्ती निर्माण होते. संगात संजायते काम. त्या आसक्तीमुळे तीव्र इच्छा म्हणजे काम उत्पन्न होतो. जेव्हा या इच्छेला विरोध होतो तेव्हा काम वाढत जातो. कामात क्रोध अभिजायते.
या कामामुळे रोग निर्माण होतो. माझ्या सुखाच्या आड कोण येऊ शकतं, मला सुख मिळालेच पाहिजे असा विचार येतो. क्रोधात भवती संमोह, रागातून मोह किंवा भ्रम निर्माण होतो. काय करावे काय करू नये यात गोंधळ होतो. अशा वेळी काय करायचे हे समजून घेण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर शास्त्रांचा आधार घ्यायला पाहिजे. संमोहात स्मृती विभ्रम, आपण जेव्हा मोहात असतो तेव्हा शास्त्रांचा, ग्रंथांचा विचार करत नाही. आपण शास्त्र विसरून जातो. आणि इथे स्मृती म्हणजे आपली स्मरणशक्ती. स्मृती इथे जो शब्द आला तो स्मरणशक्तीविषयी आहे. आणि त्यामुळे आपण मनात ठेवलेली स्मृतीशास्त्रेही असू शकतात. तर तेही काय होतो, विभ्रम. स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश. आणि जेव्हा स्मृती नष्ट होते तेव्हा काय होतं, बुद्धीचा नाश होतो. आपली बुद्धी आपल्या स्मृतीवर अवलंबून असते. ज्या प्रमाणात आपण स्मृती गमावतो त्याच प्रमाणात बुद्धीही गमावतो. बुद्धिनाशात प्रणश्यती ती. जेव्हा बुद्धीचा नाश होतो तेव्हा आपण आध्यात्मिक चेतनेतून भौतिक चेतनेकडे खाली येतो. आणि असं जर आपण विचार केला तर या श्लोकामध्ये काय होतंय आपल्याला, पतनाचे टप्पे कळत आहेत. पहिला टप्पा येतो चिंतन ध्यायत, की आपण विचारांची सुरुवात करतो. मग येतं आकर्षणाचा टप्पा, संग, आसक्ती निर्माण होते. मग येतो हव्यास, का मला हे हवेच आहे, तो टप्पा. मग येतो राग म्हणजे क्रोध, मला कोण अडवणार, माझ्याकडे पैसे नाही ते चुकीचं आहे पण मला काही फरक पडत नाही. जेव्हा एखादी इच्छा पूर्ण होत नाही किंवा ती विफल होते तेव्हा रागाचा स्फोट होतो. उदाहरणार्थ जसं आपण अनेक ठिकाणी पाहतो प्रेमाचे त्रिकोण. तर इथे श्रीकृष्ण पतन होण्याच्या क्रियेबद्दल बोलत आहे. त्याच्यानंतरचा टप्पा असतो मोह, संमोह, अर्थात गोंधळ. काय करायला हवे काय नाही हे समजतच नाही. मग टप्पा येतो स्मृतीचा लोप, अर्थात स्मृतीभ्रंशात विसरणे. माणसाला काय करायचंय हे कळत नाही, मोहात निर्णय घेता येत नाही. पण या टप्प्यावर तो शास्त्रांचाही आधार घेऊ शकत नाही. आणि नंतरचा टप्पा असतो स्तब्धता, बुद्धिनाश, बुद्धीचा पूर्णपणे नाश होणे आणि शास्त्र विरोधी कार्य करणे, असुरी प्रवृत्तीचा प्रभाव वाढते. आणि या सगळ्यांमुळे मग शेवटचा टप्पा येतो नाश, प्रणश्यती, पतन. तर अशा प्रकारे एखादी व्यक्ती आध्यात्मिक चेतनेतून खाली येऊन इंद्रिय सुखाच्या पातळीवर येते. तर प्रभुपादजी तात्पर्यातून श्रीकृष्णांनी हे जे अर्जुनाला सांगितलंय त्याच्याविषयी सांगताना आपल्याला समजवतायत की पतन होण्याची एक प्रक्रिया आहे आणि हीच स्वतःला तपासण्याची ही एक प्रक्रिया आहे. पतन अपरिवर्तनीय, थांबवता न येणारे. का नाही, आपण ते थांबवू शकतो आणि उलटही फिरवू शकतो. उदाहरणार्थ, समजा मी घोड्यावर बसलोय, तो बाजूला काहीतरी पाहतो आणि तिकडे धावू लागतो. त्याला पुन्हा नियंत्रित आणणे खूप कठीण होते, त्यासाठी जास्त शक्ती लागते. पण सुरुवातीला त्याला नियंत्रित करणे सोपे असते. एकदा घोडा पूर्णपणे नियंत्रणाबाहेर जाऊन पडला तर मग आपण त्याला परत आणू शकत नाही. याचा अर्थ कधीही उशीर झालेला नसतो. कठीण होतं, खूप जास्त मेहनत करावी लागेल. आणि जो पूर्णपणे ट्रेन झालेला असतो तो त्या घोड्याला तरीही नियंत्रणात आणू शकतो. तसंच परिणाम वाईट असू शकतात. सुरुवातीला जर नियंत्रण ठेवले तर सोपं आहे, नंतर नियंत्रण ठेवायला गेलं तर कठीण आहे.
पण जो पूर्णपणे ज्याला शिक्षण मिळालेलं असतं त्याने जर प्रयत्न केले तर कितीही नियंत्रणाबाहेरची परिस्थिती गेली तरी तो त्याला नियंत्रणात आणू शकतो. जेव्हा घोडा नियंत्रणाबाहेर गेलाय तेव्हा परत आणण्यासाठी खूप त्रास झालाय, पण दृढ निश्चयाची गरज आहे. त्यामुळे चिंतनापासून नाशापर्यंत स्वतःला नियंत्रित करणे प्रत्येक टप्प्यावर अधिकाधिक कठीण होत जात. आपण अनेकदा स्नोबॉल विषयी ऐकतो, बर्फाचा गोळा. तो कसा तयार होतो माहितीये? सुरुवातीला बर्फाचा एक छोटासा तुकडा घरंगळू लागतो. जसजसा तो खाली जातो तसतसा तो मोठा होत जातो. शेवटी तो इतका मोठा होतो की सुरुवातीला ज्या व्यक्तीने त्याला लाथ मारली असते त्याच व्यक्तीला आता तो मोठा गोळा खाली. हेच तत्व नकारात्मक विचारांना लागू होतं. जेव्हा एखादी इच्छा निर्माण होते तेव्हा जर आपण त्यावर चिंतन केलं नाही तर ते तिथेच संपते. पण एकदा का आपण चिंतन करायला लागलो की आपली कल्पनाशक्ती कामाला लागते. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत जेव्हा चिंतनाबद्दल बोलतात तेव्हा ते ध्यायतो विषयान पुंस, इंद्रिय विषयांचे चिंतन करणे यावर भर देतात. केवळ पश्यत पाहणे किंवा दृष्ट अवलोकन करणे यावर नाही. याचा अर्थ चिंतन केल्यावरच परिणाम होतो, पश्यती किंवा दृष्ट म्हणजे पाहणे किंवा अवलोकन करण्यावर होत नाही असं नाही. आपल्याकडे अं, अजामिलाचं उदाहरण आहे. अजामिलाची कथा आपण पाहिली आहे की कसा आधी तो एक ब्राह्मण होता. भगवंतांची नारायणाची खूप सेवा करायचा. एका दिवशी रस्त्याने चालता चालता त्याने दोन लोकांना एकत्र पाहिलं. आणि काय झालं? त्याचं पतन झालं. कारण की ते पाहून तिथल्या तिथे त्याने विसरलं असतं तर काही परिणाम झाला नसता. परंतु त्याने त्याच्यावर काय केलं? चिंतन करायला सुरुवात केली आणि म्हणून पतन झालं. तर जगात इंद्रिय विषय पाहणे आपण टाळू शकत नाही, कारण आपण डोळ्यांवर पट्टी बांधून चालत नाही. समस्या पाहण्यात नाहीये, समस्या त्यांचे चिंतन करण्यात आहे. पाहणे आणि चिंतन करणे यात फरक आहे. चिंतन म्हणजे जेव्हा आपण काहीतरी पाहतो आणि आपली कल्पनाशक्ती त्याला मोकळीक देते. उदाहरणार्थ आपण एक ते टेबल पाहिला आणि चिंतन सुरू केले तर आपण विचार करू शकतो, मला असाच टेबल आहे, किंवा त्या व्यक्तीकडे असा टेबल असताना माझ्याकडे का नाही. हे चिंतन आपल्या मागील आसक्तीनुसार वेगवेगळ्या कल्पनांना जन्म देते. जेव्हा कृष्ण भगवद्गीतेत ध्यायतो विषयान पुंसः संगः तेषु उपजायते म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की चिंतन केल्याने आसक्ती निर्माण होते. ही आसक्ती नवीन असू शकते किंवा पूर्वीच्या सुप्त आसक्तीपासून जागृत होऊ शकते. चिंतन झाल्यावर आसक्ती जागृत होते आणि हे दोन्ही प्रकार होऊ शकतात. पण महत्वाचा मुद्दा हा आहे की इंद्रिय विषयांचे चिंतन टाळावे. एकदा प्रभुपादजी त्यांच्या शिष्यांसोबत, त्यांना सकाळी सकाळी फिरायला जायची सवय होती, मॉर्निंग वॉक ज्याला आपण म्हणतो. तर ते निघाले आणि ते, मला आता शहराचं नाव एक्झॅक्ट आठवत नाही, होते फ्लोरिडाला होते. तर ते फिरता फिरता समुद्रकिनारी आले. तर तिथे त्यांचे शिष्य विचारात पडले, अरे बापरे, आता इथे तर आता विदेश आहे, फ्लोरिडा आहे, तर तिथे लोक कसे असतील, कशा स्थितीत असतील, कसे कपडे घातलेले असतील आपण समजू शकतो. त्यांना वाटलं आता काही खरं नाही. वॉक झाल्यानंतर प्रभुपादजी म्हणाले की किती सुंदर कृष्णाची ही कृती आहे बघा. समुद्र आणि समुद्र जसा आपण पाहत राहतो तसा अचानक तो आकाशात
आणि सर्व जे भक्त त्यांच्यासोबत होते ते एकदम स्तंभित झाले. अरे, प्रभूच्या बाजींना फक्त सूर्य, आपलं फक्त समुद्र आणि आकाश आणि त्यांचं मिलन दिसलं. कारण प्रभुपादजी काय होते? पूर्ण शुद्ध भक्त होते. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या कल्पनाशक्तीला दडपून टाकायला. नाही. उलट आपण आपल्या कल्पनाशक्तीला आध्यात्मिक बनवायला पाहिजे. कृष्णाचे सुंदर दर्शन, कृष्णासाठी केलेल्या सेवा, शास्त्रांचा अभ्यास, चांगला जप करणे, कृष्णाचा संदेश प्रभावीपणे सांगणे यांचा विचार करू शकतो. आपण आपली कल्पनाशक्ती आध्यात्मिक कामात लावू शकतो आणि आपल्या वैयक्तिक वैभवाचा विचार करणे टाळू शकतो. एक चांगला भक्त होण्याचा विचार करणे चुकीचं नाही, कारण त्यात कृष्णाची सेवा करण्याच्या क्रियांचा समावेश असतो. म्हणजे पहा, सुरुवातीला कृष्ण तर सांगतायत की बाबा, जर तुम्ही कुठल्याही प्रकारच्या चिंतनामध्ये अडकलात तर तुमचं पतन होईल. परंतु चिंतन बंद करणे, ही अवस्था प्राप्त करणे खूपच कठीण, आणि त्यातल्या त्यात भौतिक या दुनियेमध्ये तर अजून कठीण. मग त्याच्यावर प्रभुपादजी आपल्याला हा उपाय सांगताय की तुम्हाला चिंतन करायचं तर कशाचं करायचं, की कसं तुम्ही तुमचे जे काही इंद्रिय विषय आहेत ते कृष्णासाठी वापरले जाल. म्हणजे काय होतं, कोणत्याही टप्प्यावर, अगदी आसक्ती किंवा क्रोध या टप्प्यावरही आपण स्वतःला तपासू शकतो. जर आपल्याला काही नियमांमुळे, लोकांमुळे, परिस्थितीमुळे इंद्रिय सुख भोगता येत नाही आणि त्यामुळे राग येत असेल, तर त्या अडथळ्यांवर राग काढण्याऐवजी आपण आपली इच्छा आणि आपले मन व इंद्रिय यांच्यावर राग काढू शकतो. सोपं उदाहरण घेऊया. आपल्यातील बहुतांश लोक आजकाल कुठे ना कुठे कार्य करत असतात. कुठल्या ना कुठल्या कार्यालयात कार्य करत असतो. आणि तिथे ही परिस्थिती जवळजवळ बहुतेक जणांना ही अनुभवायला मिळते की आपण कार्य करतो, आपल्या सोबतचे कर्मचारीही कार्य करतात. परंतु अनेकदा असं वाटतं की अरे, आपल्या सोबतच्या जो कर्मचारी आहे त्याच्यावर जो आपला बॉस आहे, मॅनेजर आहे, तो जास्तच प्रभाव असतो आणि त्याला नवनवीन काय म्हणूया ऑपॉर्च्युनिटीज देतो. त्याला लवकर प्रमोशन मिळत राहतं आणि आपल्याला नाही. आपल्याला मात्र, जसं आपण म्हणतो ना, वर्क लाईक अ डॉंकी, तसं काम करत राहावं लागतं. आणि मग काय होतो, हळूहळू आपण त्याच गोष्टीचा विचार करायला लागतो. हे, याला सगळं काही मिळतं, मला काहीच नाही. याला पगारवाढ मिळाली, मला नाही. याला इन्सेंटिव्ह मिळाले, मला नाही. आणि जेव्हा असा विचार सुरू होतो तेव्हा मग काय होतं, आसक्ती, आणि त्याचा परिणाम येतो क्रोध, आणि मग क्रोधाचा स्वतःच्या कामावरही परिणाम येतो. तिथे प्रभुपादजी आपल्याला सांगताय की अशा अडथळ्यांवर राग काढण्याऐवजी आपण आपले इच्छा आणि आपले मन व इंद्रिय यांच्यावर राग काढायला पाहिजे. आपण स्वतःला प्रश्न विचारू शकतो की ज्या गोष्टींनी मला आनंद मिळणार नाही त्यांची इच्छा मी का केली. इंद्रिय सुख भोगल्याने तात्पुरता आनंद मिळतो, पण त्यानंतर अपराधीपणा, रिकामेपणा, निराशा, कृष्णापासून दुरावा येतो. आणि ह्यामुळे कृष्ण चेतनेची आवड कमी होते आणि आपण आध्यात्मिक चेतनेपासून भौतिक पातळीवर खाली येतो. तर त्या कर्मचाऱ्याला सगळं काही मिळतंय याचा विचार करायच्या ऐवजी आपण हा विचार करायला पाहिजे, हे सगळं काही मिळाल्यानंतर त्याला जास्त झोपायला मिळतंय का? त्याला घरी जास्त वेळ मिळतोय का? नाही. मग मी का अशीच इच्छा करू? त्याच्यापेक्षा जे आहे त्याच्यात समाधानी, आणि मी माझा वेळ, माझी सत्व शक्ती कृष्णासाठी वापरेल. म्हणून आपल्या इंद्रियांना आणि रागाला अडथळ्यांऐवजी इंद्रिय सुखाची निर्माण करणाऱ्या गोष्टींकडे वळवणं महत्वाचं आहे. असं केल्याने आपण आपल्या कृष्ण चेतनेतील आवड सुरक्षित ठेवू शकतो
आणि आध्यात्मिक दृष्टिकोन राखू शकतो. आणि इथेच आपल्याला महत्वपूर्ण आता टप्पा येतो की भक्ती योगामुळे व्यक्ती भौतिक इच्छांना दबून जात नाही, उलट कृष्णाची भक्ती वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतो. अन्याभिलाषिता शून्यम, की कुठलीही वेगळी इच्छा ठेवणं नाही, तर फक्त आणि फक्त भगवान श्रीकृष्णांची संतुष्टी. केवळ भौतिक पद आणि शक्ती पुरेशी नाही. भौतिक इच्छांवर मात करण्यासाठी आपल्याला भगवंतांच्या कृपेची गरज आहे. श्री प्रभुपादांनी त्यांच्या एका स्पष्टीकरणात सांगितलंय की जो कोणी कृष्ण भावनेमध्ये नाही, तो इंद्रिय विषयांचे चिंतन करताना भौतिक इच्छांना बळी पडतो आणि उलटही होते. अर्थात आपण तात्पर्यामध्ये भगवान शिव माता पार्वतीने उत्तेजित झाले, तर हरिदास ठाकूर झाले नाहीत, हे पाहिलं. तर हे आश्चर्यकारक वाटू शकतं की महादेव रूप भगवान शिव उत्तेजित झाले आणि हरिदास ठाकूर. पण त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण आहे पूर्ण ध्यान भक्तीमध्ये असत. इतर ठिकाणी श्री प्रभुपाद उद्धृत करतात की जेव्हा एकदा माता पार्वतींनी शिवजींना उत्तेजित करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भगवान शिव धीर अवस्थेत होते, स्थिर होते. कारण की भगवान शिव एक योगी असल्याने आणि भगवंतांचे ध्यान करत असल्याने ते विचलित झाले नाही, कारण ते भक्तियोगाचा अभ्यास करत होते. परंतु जेव्हा ते ध्यान करत नव्हते, तेव्हा ते विचलित झाले. तर हे जे तात्पर्यामध्ये जी तुलना झाली होती ना, ती व्यक्तिमत्वाबद्दल नव्हती, तर केवळ कसं आपण ध्यानमग्न नसलो तर त्या प्रक्रियेचे प्रतिनिधित्व करतात, त्याबद्दल ती काय म्हणूया, कंपॅरिझन होत आहे. तर श्रील प्रभुपाद पवित्र नामाच्या वैभवाबद्दल आणि जप आणि भक्ती योगाच्या प्रक्रियेबद्दल चर्चा करत येतात की जेव्हा एखादी व्यक्ती जप आणि भक्ती योगाच्या प्रक्रियेत स्थिर असते, तेव्हा तिला एक उच्च रुची प्राप्त होते. त्यामुळे ती खालच्या रुचींना विरोध करू शकते. तर मुख्य मुद्दा असा आहे की स्वतःला भौतिक इच्छांनी दबून जाऊ देऊ नये, जे भक्तियोगाच्या अभ्यासाने शक्य होते. तुलना करण्याचा मुद्दा आहे की जर भगवान ब्रह्मा, भगवान शिव अत्यंत महान व्यक्तिमत्व, आदरणीय पूजनीय देवता जरी असले, तरी केवळ भौतिक पद आणि शक्तिमोह शक्तींवर मात करण्यासाठी पुरेशी नाही. भगवंतांच्या संरक्षणात्मक कृपेची आवश्यकता आहे, गरज आहे. आणि ती भक्तीचा, भक्तिमय सेवेचा आश्रय घेतल्याने मिळते. तर ह्याच्यामध्ये आपण योग आणि भक्ती याच्यातील तुलना पाहतोय. कृष्ण प्रभुपादजी आपल्याला पूर्णपणे समजवतात की जो कृष्ण भावनेत नाही, तो कृत्रिम दडपण वापरून इंद्रियांवर कितीही नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, तरी तो नक्कीच अपयशी होतो. कारण इंद्रिय सुखाचा थोडासा विचारही त्यांना त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यास प्रवृत्त करू शकतं. आणि म्हणून आपण जे आहे, कुठल्याही स्थितीत असलो, कुठल्याही लेवलला असलो, तरी स्वतःला जे आहे नियंत्रित करण्यासाठी सदैव भक्तांच्या संघात राहायला पाहिजे. सदैव कृष्ण चिंतन चालू ठेवायला पाहिजे. ग्रंथांचं पठन करायला पाहिजे. 4 नियमांचं पालन, 16 माळांचा जप, आणि जेवढं असेल प्रयत्न करून विग्रह सेवेमध्ये स्वतःला झोकून द्यायला पाहिजे. आणि सदैव काही ना काही सेवा कृष्ण भक्तांसाठी, गुरूंसाठी, कृष्णसाठी ठेवायला पाहिजे, जेणेकरून आपण योग्य मार्गावर सदैव राहू आणि आपल्या जीवनाचा जो अंतिम उद्देश आहे कृष्ण प्रेम प्राप्ती, त्याला प्राप्त करू.